नैना आजही खूपच आनंदामध्ये आणि खुश होती. सकाळपासूनच तिला मैत्र-मैत्रिणींचे आणि नातेवाईकांचे फोन येत होते. सगळ्यांच्या शुभेच्छा स्वीकारताना तिचे मन अगदी भरून येत होते. आयुष्यामध्ये काही अशा घटना घडून जातात आणि त्याने आपलं पूर्ण जीवनच बदलून जातं. आज नैनाला पाहायला पाहुणे आले होते. नैना ही पाहुण्यांसमोर चहाचे कप घेऊन जाणार होती. गेल्यानंतर नैनाला सतत तेच प्रश्न, किती शिक्षण, काय करीत आहेस, तुझे वय किती झाले आहे. नैनाला एवढ्या पाहुण्या-रावळ्यामध्ये कोणचा नवरदेव हेच समजत नव्हतं. समीर हा एकटेपणाने वरती गच्चीवर आला आणि त्याला नैना पण आज भेटणार होती. नैना आणि समीरने गच्चीवरती जाऊन गप्पा मारल्या आणि त्यांचं आता लग्नाचा मुहूर्त पण निघणार होता. समीर हा खूपच शांत मुलगा होता. लग्नाच्या बाबतीमध्ये त्याचा उत्साह काहीच नव्हता. काही दिवसातच नैना आणि समीरचे लग्न झाले आणि नैना ही समीरच्या घरी आली. त्याला खूपच आनंद झाला होता, कारण नैना आता नवीन घरामध्ये आलती. नैना आपल्याला सौभाग्यवती समजत होती, कारण नैनाला वाटत होतं, माझं लग्न हे मोठ्या घरामध्ये झालं आहे आणि माझा समीर नवरा हा खूप छान आहे. समीर आणि नैना हे एका रात्री रूममध्ये झोपले होते. तेव्हा समीर नैनाला म्हणाला, नैना, मला तुझ्याशी काही पर्सनल बोलायचं आहे. नैनाने आपल्या डोक्यावरती पदर घेतला आणि नैना ही एका बाजूला उभी राहिली. तेवढ्यात समीर म्हणाला, नैना, प्लीज मला माफ कर. मी हे लग्न मनाविरुद्ध केलं आहे. तुला पसंत करीत नाही आणि करणार सुद्धा नाही. माझी पसंत दुसरीच आहे. आजपासून आपल्या संसाराला सुरुवात होणार आहे. त्यामुळे मी आज तुला ही गोष्ट सांगत आहे. समीरने असं बोलल्यानंतर नैनाला काहीच सुचत नव्हतं. नैनाच्या डोळ्यामधून धारा वाहत होत्या. नैनाचं डोकं हे सणसण करीत होतं आणि नैनाला खूप राग येत होता. नैनाला आता खूपच दमछाटी होत होतं. नैना काही काळ एकटीच आपल्या रूममध्ये शांत बसली. तोवर अर्धी रात्र पार झाली होती. नैना रडत रडत आपल्या रूमच्या खाली आली. खाली बघितलं तर काय, रूमसुद्धा बंद होती. त्यामुळे नैनाने आजची रात्र ही जिन्यामध्ये थांबून काढली होती. सकाळी सासूबाईंनी उठल्यानंतर दार उघडलं तर बघतात तर काय, नैना जिन्यामध्ये झोपलेली होती आणि तिचे डोळे पण खूप सुजलेले होते. नैनाच्या सासूबाईंनी नैनाला उठवलं. नैना अचानक उठवल्याने दचकली. नैना आपल्या सासूला काही न बोलता सासूपासून निघून गेली. सासूला आणि सासऱ्याला खूपच आश्चर्याचा धक्का बसला होता. नैना आपल्या रूममध्ये गेली आणि दार लावून खूपच रडायला लागलेली होती. नैनाच्या सासूबाईंना खूपच मोठा धक्का बसला. सलग नैनाने 3 ते 4 दिवस आपल्या रूमचं दारच उघडं नव्हतं. समीर सुद्धा काहीच बोलत नव्हता. नैनाचे सर्व स्वप्न चा चुरडा झाला होता. नैनाचे मन हे खचून गेले होते. नैनाच्या सासू-सासऱ्याने नैनाला खूपच आग्रह केला. तेव्हा कुठे नैनाने 2 घास जेवली. नैनाला वाटलं आपण खूप यांना भांडावं, यांच्याशी बोलावं, पण नैना काहीच बोलली नाही. नैनाला असं सुद्धा वाटत होतं, आपण आपल्या आई-वडिलांकडे निघून जावा. पण नैनाला दुसरीकडे असं सुद्धा वाटत होतं की आपल्या आई-बाबांना आपल्यामुळे खूपच त्रास होईल. समीर हा आपल्या आई-बाबांना म्हणाला, मी नैनासोबत माझा संसार करू शकत नाही. नैनावर माझे प्रेमसुद्धा नाही आणि मी हे लग्न मनाविरुद्ध केले आहे. समीरच्या वडिलांना समीरचा खूपच राग आला आणि त्यांनी समीरवर जोरात हात उचलला. पुढील भागासाठी सबस्क्राईब करा.